पहिली गोष्ट आज आपल्याला निर्देह मिळूनही आवड निर्माण होत नाही. नरदेहाचा उपयोग काय केला पाहिजे, कशासाठी केला पाहिजे, याचा विचार आमच्या मनामध्ये येतच नाही. फक्त एवढाच आपण नरदेहाच्या काही सुख साधने असतील, नरदेहाला सुख कसा भेटेल यासाठी आपली रात्रंदिवस तळमळत. कदाचित कुठे थोडासा सुख मिळून गेला तर आनंद तयार, तोही थोडा वेळापुरता, काही दिवसभर नाही. असा या नरदेहाचा उपयोग करत करत शेवटी नरदेह संपावची वेळ येते. तरी पण आपण या नरदेहातून काय घेऊन जाणार आहोत हा विचारच त्याच्या डोक्यामध्ये येत नाही, त्याच्या मनात बसत. आज आम्हाला नरदेह मिळाला. या नरदेहामध्ये देवाची इच्छा तयार झाली, देवाची आवड तयार झाली. हे एक दुर्लभच आहे. देह एका देवाच्या गोष्टी ऐकण्यासाठीच मिळालेला देह, पण देहामध्येच देवाच्या गोष्टी ऐकता येतात. बाकीच्या देहामध्ये ह्या गोष्टीच नाही. फक्त या मनुष्य देहामध्येच ह्या गोष्टी आहेत, देवाच्या गोष्टी ऐकणे. काहून देवाच्या गोष्टी ऐकणे? तर देवाने आपणाला हा नरदेह दिला, नरदेह दिला. कोणी केले हात पायी, कोणी केले हात पायी, कोणा मनशील बाप माई, कोणी निर्मिली काया, कोणी निर्मिली काया, कोणा मनशील देवराया, कोणा मनशील देवराया. देवाचे पुष्कळ उपकार आहेत. ते उपकार आम्ही विसरून गेलो. देवाने हात दिले नसते तर, देवाने पाय दिले नसते तर, बाकीच्या प्राण्याला पाय आहे पण हातच नाही, काहीला हात आहे तर पायच नाही, काही प्राण्याला पायाचा काम हातच करतात. असा विचित्र देवाने हे शरीर निर्माण. पण मनुष्य देह तसा निर्माण केलेला. बुद्धिवान प्राणी हा मनुष्य देह निर्माण केला. या मनुष्य देहामध्ये सर्वच काही आणून ठेवला, सर्वच.
आणि त्याला आपण विसरूनच गेलो अजिबात. जिस हीरे ने प्यारे दुनिया देखा, जिस हीरे ने प्यारे दुनिया देखा, वो हीरा नहीं था, वो हीरा नहीं था, बताओ कोई आंखों का हीरा बताओ, बताओ कोई आंखों का हीरा बताओ. अशी ही नरदेहाची उत्तम किमया आहे. असा हा नरदेह बुद्धिवान प्राणी एवढी ज्ञानवान, तरी पण आपण त्या देवाला विसरून गेलो. विसरला त्याची थोर झाली हानी, विसरला त्याची थोर झाली हानी, ना पचतील खाणी चौऱ्याच्या, पचतील खाणी चौऱ्याच्या. असा उत्तम नरदेह, उत्तम नरदेह पायो प्राणी, उत्तम नरदेह पायो प्राणी, हितका हित कचू करले. मग नरदेहाचा हित कशात आहे, कशामध्ये आहे, तो संताला जाऊन आपण विचारला पाहिजे. सत्संग त्याच्यासाठीच असतो. या नरदेहाचा हित कशात आहे. आपण हिताच्या नाही गोष्टी करून राहिलो, नरदेहाच्या सुखाच्या आपण गोष्टी करून राहिलो, हिताच्या करत नाही. सुखाच्या गोष्टी करून राहिलो आणि या नरदेहाच्या सुखासाठी काय काय करतो. सारी दुनिया नरदेहाच्या सुखासाठी नाही नाही ते काम करत. पण या नरदेहाचा हित कशात आहे, हा विचार आम्ही अजिबात विसरून गेलो. साधू संत महात्म्यांनी या नरदेहाच्या हिताच्या गोष्टी सांगितल्या. हा नरदेह इतका सुंदर आहे, सुंदर आहे, उत्तम आहे. नरदेह उत्तम असं लिहून ठेवलेलं आहे संत महात्म्याच्या वचनामध्ये. आता ह्या लिहून ठेवलेल्या गोष्टी काही त्यांच्या फालतू नाही आहे. आपल्याला या नरदेहाबद्दलचा विचार सांगून राहिले. एवढा नरदेह उत्तम आहे, परंतु एकाएकी नाही मिळाला, एकाएकी नाही मिळाला. या नरदेहासाठी तुम्हाला काही जन्म घ्यावे लागले. हा एका जन्माचा फळ नव्हे. नरदेहात येण्यासाठी पुष्कळ जन्म घ्यावा लागले, पुष्कळ जन्म. पुष्कळ जन्मानी पुण्य होईल. हा पुण्याचा फळ म्हणजेच नरदेह. अनंत जन्माच्या शेवट, अनंत जन्माच्या शेवट नरदेह, नरदेह लाभला चट. अचानक नरदेह घेतला, अचानक. असे हे संत वचन आपणाला सावध करून राहिले, हुशार करून राहिले. पुन्हा हा मिळणारा नाही. आता मिळाला तो मिळाला. एकदा हा तुमच्या हातातून गेला का पुन्हा न येतो माघारी. गेला म्हणजे गेला. कोणी पुन्हा आला का नरदेह वापस नाही.
एका मागे एक जावे, हा रस्ता सुरू झालेला आहे. 84 लक्ष योनी प्रगती, 84 लक्ष योनी प्रगती, जय कोटी कोटी फेरे होती, जय कोटी कोटी फेरे होती, तेव्हा होई नरदेहाची प्राप्ती, तेव्हा होई नरदेहाची प्राप्ती. म्हणून ही मनाला समजवून राहिले, मनाला समज देऊन राहिले, मनाला सांगून राहिले का आता तरी सावध हो, आता तरी सावध हो. सावध हो म्हणजे तुम्हा आम्हाला सांगून राहिले. कारण या देहाने सुख भोगणारे कोण आणि सुख भोगणारे कोण? 84 लक्ष योनीमध्ये जन्म घेणारे कोण? आपण. जन्म घेणारे आपणच आहोत. जन्म हा दुःख रूपच आहे, दुःख रूप आहे. जन्म म्हणजे दुःख, जन्म म्हणजे दुःख. आणि आता या सुखासाठी आपण खूप प्रयत्न करून राहिलो, पण त्याची उत्पत्ती जर दुःखामधून झालेली असते, दुःखातून नाही, सुख किती भेटेल? हा विवेक, हा विचार आपण समजून घेतला. नरतनु बार बार नहीं आवे, नरतनु बार बार नहीं आवे. माणसाचा देह, माणसाचा देह पुन्हा पुन्हा येत नाही, पुन्हा पुन्हा येत नाही. एकदा नरदेह सोडून गेला तर तो पुन्हा वापसही मिळणार नाही. विलग विषम काळी तोडी आमचा संबंधो. जेव्हा नरदेह सोडून जाण्याची वेळ येते, त्यावेळी या नरदेहाची किंमत वाटते. आता काही किंमत वाटत नाही. आहे तो आहे, नरदेह आहे तो आहे, जसा आहे तसा आहे. जाईल तेव्हा जाईल. अशा पद्धतीने आपण या नरदेहाचा अहंकार धरून, पण या नरदेहाबद्दल मजुरी करू नाव. नरदेहा हा पुण्याचा फळ आहे. नरदेह म्हणजे पाप पुण्य समान घडे, पाप पुण्य समान घडे, तेव्हा नरदेह सांपडे रोकडे. रोकडे. पाप पुण्य समान घडे, तेव्हा नरदेह सांपडे रोकडे. नगदी ह्या नरदेहाचा विचारच करणे जरुरीच आहे ना. आताच बरी गोष्ट आहे. जिथपर्यंत या नरदेहामध्ये आयुष्य आहे, तिथपर्यंत प्रत्येकाने आपला विचार करावा. मग नरदेह जाण्याची वेळ आल्यावर मग काही तुमचा विचार चालणार, काही चालणार नाही. ही शेवटची पाळी आहे नरदेह. शेवटची पाळी म्हणजे याच्या अगोदरच्या 84 लक्ष योन्या म्हणजे पाड्या आपण भोगलो. पण भोगलो, हे भोगल्यानंतर या ठिकाणी नरदेहामध्ये आलो. म्हणून शेवटची पाळी
मनुष्य हा शब्द ठेवलेला, शेवटची पाळी मनुष्य हा जन्म, याच्या पलीकडच्या पाया भोगल्यानंतरच आपण या मनुष्य देहामध्ये येतो. त्या आता या नरदेहामध्ये आपल्याला जाणीव तयार झालेली आहे. जाणीव कशाची? सुख दुःखाची, बाकीच्या गोष्टीची. असा हा उत्तम नरदेह मिळूनही जर आपण आता काही जर विचार केला नाही तर केव्हा करणार? जातेवेळी नाही, काही आपल्या हातात लागणार नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं, शेवटची पाळी मनुष्य हा जन्म, शेवटचे हा जन्म, चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे. गाणं म्हणून त्यांनी सांगितलेला नाही, गाणं म्हणून सांगितलं. त्यांचं बोलणं हे अतिशय अंतकरणाचं बोलणं आहे, दुःखाचा बोलणं. त्यांना जीव आला, जीव. काही केल्या तुम्हा उमजेना वाट, काही केल्या तुम्हा उमजेना वाट, म्हणून बोंबाट करीता, म्हणून बोंबाट करीता. कशासाठी बोंबलून राहिले, कशासाठी ओरडून राहिले? का उद्या नरदेहा गेल्यावर आपल्या हातातून सर्वच काही गेलं आणि शेवटी 84 लक्ष योनीमध्ये जावं लागेल, यमाच्या हाती जावा लागेल. यमाच्या हातात दिल्यावर यमाला दया ते कदापि नये, यमाला दया ते कदापि नये. हरे राम मंत्र सोपा जपावे, यमाला दया नाही. मारती योडती तोडती निष्ठुर, तोडती निष्ठुर, तोडती निष्ठुर. इतके ते निष्ठुर राहतात, त्यांना दयाच नाही. अशी पत्र तरू खैराचे लिंगळ, अशी पत्र तरू खैराचे लिंगळ, लोळविती फार दया नाही, लोळविती फार दया नाही. तप्त भूमीवरी चालविती पायी, तप्त भूमीवरी चालविती पायी. अग्निस्तंभाबाई कवटाळती, अग्निस्तंभाबाई कवटाळती. तुका म्हणे जीवा कर रे विचार, तुका म्हणे जीवा कर रे विचार. पुन्हा नाही पार नर जन्म, पुन्हा नाही पार नर जन्म. पुन्हा या नरदेहाला येशील का नाही हे काही सांगता येत नाही. आणि एवढे जर नाते गोते मित्र दोस्त जर मिळाले असतील तर या नरदेहामुळे मिळाले. माणसाचा देह इतका उपयोगी देह आहे. या नरदेहामध्ये सर्वच नाते गोते तयार झालेले आहेत, पण बाकीच्या यवनीमध्ये पहा काय अवस्था.
काय सुख असेल त्या यवनीमध्ये, काही सुख नाही, काय आनंद नाही. पण मनुष्य देहामध्ये, अशा या मनुष्य देहामध्ये देवाविषयी आवड निर्माण नाही केली पाहिजे. देवाविषयी आवड निर्माण केली पाहिजे. देवाची भक्ती करून आपण या नरदेहातून गेलो पाहिजे. नाहीतर संतांनी याबद्दल सांगितलंय, बहुता सुकृते नरदेह लादला, बहुता सुकृते नरदेह लादला. म्हणजे पुष्कळच्या पुण्याईने, पुष्कळच्या पुण्याईने नरदेह घेतला. नरदेह घेतला पुष्कळ पुण्याईमुळे. आता या नरदेहामध्ये पुण्याई संपली, कारण हा पुण्याचा फळ म्हणून नरदेह आहे. पुण्याचा फळ म्हणजेच नरदेह. आता या नरदेहामध्ये काही पुण्य कराल तर पुढे मग तुम्हाला सुखाचा मार्ग मोकळा होईल. कारण नरदेहात येण्यासाठीच तर अनंत जन्म घ्यावा लागले. अनंत जन्मानी पुण्य होईल. नरदेह म्हणजे एका जन्माची पुण्याई नाही, एका जन्माची पुण्याई नाही असं महाराजांनी सांगितलं. नरदेह ही काही जन्माची पुण्याई हो. नरदेह 84 लक्ष योनीची पुण्याई. कुत्र्याच्या जन्माला गेला तर काही चांगला येऊन नसेल की, कुत्र्याचा जन्म, मांजराचा जन्म, घोड्याचा जन्म, हा त्या यवनीमध्ये दुःख भोगणारी कोण? या नरदेहामध्ये जो जीवात्मा आहे तोच त्याही यवनीमध्ये जीवात्मा आहे. तुझ्यासारखा तोही एक दुःख भोगणारा जीवात्मा, तोही दुःख भोगणारा जीवात्मा. पण नरदेहामध्ये येऊन त्याने देवाच्या गोष्टी ऐकल्या नाही, देवाची भक्ती केली नाही, म्हणून शेवटी त्याला या भोग यवनीमध्ये दुःख भोगण्यासाठी जावा लागला. सर्व नरदेहामध्ये सुखाचे साधन आहे. नरदेहा बाकीच्या यवनीमध्ये नाही. सर्व दुःखरूप यवनी म्हणून त्या यवनीला साधू संतांनी नाव ठेवलेलं. अशा या नरदेहामध्ये येऊनही आपण जर काय केलो नाही तर भक्तीन गेला अधोगती, भक्तीन गेला अधोगती, अधोगतीला गेला म्हणजे 84 यवनीला गेला. एक एक यवनी कोटी कोटी फेरा, एक एक यवनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागेल वारा मानवाचा, तेव्हा लागेल वारा मानवाचा. 20 लक्ष यवनी वृक्ष माझी घ्यावा, 20 लक्ष यवनी वृक्ष माझी घ्यावा, आणि जलचरी भोगाया 9 लक्ष, जलचरी भोगाया 9 लक्ष. 11 लक्ष यवनी किड्या माझी घ्यावा, 11 लक्ष यवनी किड्या माझी घ्यावा. 10 लक्ष भोगाया पक्ष्यामध्ये, 10 लक्ष भोगाया पक्ष्यामध्ये. 30 लक्ष यवनी पशुची या घरी, 30 लक्ष यवनी पशुची या घरी, आणि मानवाची तरी 4 लक्ष, मानवाची तरी 4 लक्ष. नामा म्हणे तेव्हा नरदेह पुरा. त्यांना जर लंगडा, पांगडा, हेंगडा
आंधळा असं जर केला असता तर बैरा, मग तुमची गंमत काय झाली असती? काय झाली असती? काही बिचारे अजूनही काही बिना पायाचे आहेत, बिना डोळ्याचे आहेत, काही बिना कानाचे आहेत. कितीतरी देव फजिती करून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते, पण देह काय हा शुद्धीवर येत नाही. कितीतरी देवाने याच्यासाठी दुःख निर्माण केले, कितीतरी दुःख निर्माण केले. कशासाठी? अशाने तरी हा शुद्धीवर येईल आणि आपल्या हिताच्या गोष्टी करेल. शुद्धीवर येऊन आपल्या हिताच्या गोष्टी करेल, पण तो हित बाजूलाच राहिला. हिताच्या गोष्टी बाजूलाच राहिल्या, हिताच्या गोष्टी दूरच राहिल्या. पण या नरदेहाचा सुद्धा विचार करत, हा गेल्यावर मी का करेन? आणि मला हा नरदेह किती दिवसासाठी भेटला? नरदेह तिचा किती दिवसासाठी भेटला? आज असा जर विचार केला, आपल्याला इतके दिवस झाले, आपण 40-50, 60-70 वर्षाचे, एवढी वेळ, इतके वर्ष आपल्याला विचार करण्यासाठी देवाने दिले ना. विचार करण्यासाठी देवाने दिले ना 60-70 वर्ष. तरी पण अजूनही त्या पद्धतीनंच आपण जीवन जगून राहिलो, विसर भोळेपणाने. ज्या दिवशी मग मृत्यूची वेळ येईल, कोण्या परी काळ येतो, कोण्या परी काळ येतो, कोणत्या रूपाने येतो याचा पत्ताच नाही. काही सांगून थोडाच येते, सांगून येत नाही, पण तो आपली अनेक रूप घेऊन येतो. काळाचे अनंत रूपे आहेत, तो एकाच रूपाने नाहीये, कोणतेही रूप घेऊन येऊ शकतो. त्याला मारावाचा असला तर सर्पाचाच रूप, नाही तर रोगाचाच रूप, नाही तर कोणत्या निमित्ताचा रूप. काळाला अनंत रूपे आहे. कोण्या परी काळ येतो, न जीव घेऊन जातो, जीव घेऊन जातो. होता बापा, आताच चांगला होता, आताच तर बोलत होता, बोलता बोलताच गेला. नाही प्रत्यात आला नाही, शेवटी नेऊन जाडून टाका. होता तेवढी हा आधार होता म्हणून चांगला होता बाप्पा, चांगला होता. तर आपण एवढा संपतो, तो मेला म्हणजे त्याचा संपला नाही, संपला नाही. उलट शेवटची पाळी मनुष्या चुकलिया वर्म फेरा होते. आता आम्ही की नाही 84, आणि ते 84 येऊ नये, ती 84 येऊ नये म्हणून साधू संतांनी आम्हाला जागे होण्यासाठी हा विषय तुमच्या समोर ठेवलेला आहे. उठा उठा जाग, उठा जागे वारे आता, उठा उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, चुकवा गेला जन्माच्या,
चुकवा व्यथा जन्माच्या. कशाच्या व्यथा? जन्माच्या व्यथा चुकवा. जन्माच्या व्यथा चुकवा. कोणत्या? 84 लक्ष येऊन जे जन्म मिळणारे आहेत त्या व्यथा चुकवा. आता तो आपल्याला गाणं म्हणून लागलेला आहे. एखाद्यानं जसं शिव्या दिल्या तर आपल्याला किती दुःख तयार होतो. एखाद्याने शिव्या दिल्या तर आपल्या अंतःकरणाला तिथं किती त्याच्यापासून दुःख तयार होतो. प्रसंगी त्याचा रागही आपल्याला प्रसंगी राग जर नाही सांभाळला तर त्याच्यावर आपण प्रहारही करतो. पण तो शब्द जरूर तुम्हाला लागते की नाही? पण आता तुम्ही शब्द त्या पद्धतीचाच आहे ना. काय माये गेली कोटी होता हा नाही शब्द तयार होऊन राहिला. प्रत्येक शब्द आपल्या अंतःकरणाचे ते शब्द आहेत. त्यांच्या अपेक्षा थोडाच आहेत. हे आम्ही यांना सांगू तर हे आम्हाला पैसे देतील. नाही, हे त्यांच्या अंतःकरणाची करुणा आहे. अरे अरे, आज जर हे ऐकले नाही तर उद्या हे 84ला जाते. 84 काही सुखाची येऊन नये माणसासारखी. आता या नरदेहामध्ये नाते गोते आहेत. बाकीचे येऊन म्हणजे कोणचे नाते गोते? बाकीच्या येऊन नातेच नाही. आता तुम्हाला या ठिकाणी एकमेकाची सहारा आहेत, आधार आहेत. बाकीच्या येऊन आधारच. आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने पाहून राहिलो तरी आपल्याला, कारण आपण त्यांच्यातील जो जीवात्मा आहे तो आपल्यासारखाच एक जीवात्मा आहे. आपणही जीवात्मेच आहोत. आपणही जीवात्मे आहोत. हा देह सोडला का दुसरा देह तयार झाला. तो देह येऊ नये म्हणून साधू संतांनी या तर देहाला पुष्कळसा समजावला, हुशार केला. उठा उठा हो साधक, उठा उठा हो साधक, साधा फुलाले हित, साधा फुलाले हित, साधा फुलाले हित. जाईल जाईल हा नरदेह, जाईल जाईल हा नरदेह, मग कैचा भगवंत, मग कैचा भगवंत. कोणता परमेश्वर राहिला? कोणता ईश्वर राहिला? नरदी आहे तिथपर्यंत त्या सर्व गोष्टी आहेत. मग सुटला देह, सुटला का मग लागली 84. त्या 84 येवणीसाठी म्हणून साधू संतांनी बोलून राहिले. हा काय पोराबाराचा खेळ नव्हे नाही मंडळी. आणि त्यांनी अपेक्षा ठेवून ह्या गोष्टी नाही सांगितल्या. बुडताये जन देखवेना डोळा, बुडताये जन देखवेना डोळा, म्हणून कळवळा येत आहे, म्हणून कळवळा येत आहे. जन्म जातो व्यर्थ, हा जातो व्यर्थ. आज जर नरदेहाचा विचार जर तुम्ही समजून घेतला नाही, नरदेहाचा विवेक जर समजून घेतला नाही तर महाराज म्हणतात जन्म जातो व्यर्थ, हा गाना नेनता. काय तुझ आता सांगू वर्म, काय तुझ आता सांगू वर्म. किंचित हा अर्थ थोडासा, जास्त नाही. किंचित हा अर्थ भरे जरी मना, किंचित हा अर्थ भरे जरी मना. मग त्याच्या ज्ञाना पार नाही, मग त्याच्या ज्ञाना
पार नाही यमाच्या घरची जातनी चुकली चुकली. आता हे त्यांनी लिहून ठेवलेले शब्द व्यर्थ जातील का? नाही बरं. संतांचे शब्द केव्हाही व्यर्थ जात नाही. पहिलेही गेले नाही ना आताही जाणार नाही ना पुढेही जाणार नाही. त्यांची अभंग वाणी आहे. ज्या वाणीचा कधीही भंग होत नाही म्हणजे नाश पावत नाही अशी ती संतांची वाणी आहे. पूर्वी होती काही काळापासून या वाणीला अजूनही ती धार येत चालली पण ती भोतळ नाही झाली. जंग नाही पावली. अजूनही त्यांचे ग्रंथ तुम्ही जपून ठेवल्या ना. रद्दीसारखे फाळफूड करून फेकल्या का? नाही. कोणत्याही काळामध्ये साधू संतांची अभंगवाणी राहील म्हणजे राहील आणि ती समाजाला मार्गदर्शनच करत राहील. आता जे पुण्यवान भाग्यवान ऐकणारे जे लोक असतील ते ऐकतील, ते आपला हित करतीलच. कारण ह्या सर्व हिताच्याच गोष्टी आहेत. साधू संतांच्या अनहित नसते. अनहित नसते, हितच असते. हित अनहित त्याच नाव परीक्षावंत. त्यालाच परीक्षावंत म्हणून नाव ठेवलेलं. चांगला कोणता वाईट कोणता हे जिथून करते त्याला परीक्षावंत म्हणून नाव ठेवलं. म्हणून संत महात्म्यांनी आम्हाला हिताच्या गोष्टी सांगितल्या. हिताच्या गोष्टी. यमाच्या घरच्यांनी जाचनी चुकली. चुकेल नाही चुकली. मूळ भेद खोली उंची पा. मूळ भेद खोली उंची पा. शंभुदास म्हणे देवीत पाहिलो. शंभुदास म्हणे देवीत पाहिलो. पुढे चुकविलो गर्भवास. पुढे चुकविलो गर्भवास. मग आता का तुम्हाला नाही वाटत का आपला गर्भवास चुकला पाहिजे म्हणून? आपल्याला वाटावलं पाहिजे. त्याला जर वाटला म्हणूनच त्याने तो अभंग लिहून ठेवला ना. पुढील चुकविलो गर्भवास. आपल्यालाही वाटला पाहिजे का माझाही गर्भवास चुकला पाहिजे, माझी चौर्याची चुकली पाहिजे. कारण त्या ठिकाणी दुःख भोगणारा कोण आहे? माझ्यासारखा ते तू जीवात्मा आहे ना. तो म्हणजे तू होस ना. तुझ्यासारखाच आहे ना तो. तर नरदेह भेटणे अतिशय दुर्लभ आहे. नरदेह हा आईचा आपल्याला नरदेह भेटला. आता या नरदेहाचा विवेक नाही केला पाहिजे. नरदेह परमार्थ लाविले तरीच याचे सार्थक झाले. नाही तरी व्यर्थची गेले. नाही तरी व्यर्थची गेले. नाना आघाते मृत्यूपणे. नरदेह परमार्थी लाविले. नरदेह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले. परमार्थामध्ये कसा लावला पाहिजे तोच हा विषय आहे. नरदेहामध्ये परमार्थ कसा करावा, परमार्थ कसा करावा, परमार्थ कसा. आणि तो साधू संत महात्मे लोक समजावून देऊन राहिले. यात आपल्या हिताच्या गोष्टी. नाही तरी व्यर्थ गेले नाना आघाते मृत्यूपंथे. आता व्यर्थ कायला जाऊ देवाचा. मग या नरदेहाने परमार्थ सोडूनच घेऊ. कारण आपल्याला ही एक मोठी संधी आलेली आहे. आणि ती संधी गेल्यावर पुण्यामध्ये, मग संधी गेल्यावर नाही काही मिळणार नाही. गंगेचा ओघ सागरी मिळाला. गंगेचा ओघ सागरी मिळाला. मागे नाही आला वर तोळी. मागे नाही आला
परतुनी ऐशी या शब्दाची बरी करा सोय, ऐशी या शब्दाची बरी करा सोय. गेला तुका नाही मागू टाको, गेला तुका नाही मागू टाको. कितीतरी लोक तुमच्या संघ सोडून गेले की नाही? कितीतरी लोक गेले. असे काही लोक येतील आणि जातील. आपला तरी देह किती दिवसासाठी मिळाला याचा कधी आपण विचार केला आहे? कधीच नाही. खाओ पिऊ जीव एवढ्याच आपण गोष्टी केलेल्या आहेत या नरद्या. खाणे झोपणे मैथून करणे जपून राहणे घराशी, 84 मध्ये कर्मणे वाटून दिले सगळ्याची. चौकर्माचा झाला बटुळा, चौकर्माचा झाला बटुळा. कोणी ओळखेना देवासी, कोणी ओळखेना देवासी. म्हणून ब्रह्मज्ञान दिले यत्या मानव देहासी, म्हणून ब्रह्मज्ञान दिले यत्या मानव. एवढा मोठा अधिकार या नरद्याला आहे ना. देवाच्या भक्तीचा अधिकार आहे, देवाचा विचार करण्याचा अधिकार आहे, देवाला स्मरण करण्याचा भजन करण्याचा अधिकार आहे या नरदेहाला. म्हणून ही संधी गमावली नाही पाहिजे, ही वेळ गमावली नाही पाहिजे. ही मोलाची संधी आहे, ही मोलाची वेळ आहे असं समजावा. असा हा नरदेह मिळाला. पण या नरदेहामध्ये आवड निर्माण कशाची आहे बा? मी गुरु केलो पाहिजे, मी गुरु केलो पाहिजे. नरदेह भेटला पण गुरु विषय आपल्या मनातही येत नाही. जगावचा म्हणजे जगावचा, खाण्यासाठी जगणे, जगण्यासाठी खाणे, खाण्यासाठी जगणे, जगण्यासाठी खाणे, चालला असा काळ. खाण्यासाठी नाही नाही ते प्रयत्न, खाण्यासाठी नाही नाही ते प्रयत्न चाललेले आहे. हा नाही तर तो, तो नाही तर तो, तो नाही तर तो. आता जेवढा खावाचा तेवढा खाई. दिवसेंदिवस शरीराची प्रतिकार शक्ती कमी होत चालली. खाना काही चालत नाही. घरी भू आहे पण खाना काही चालत. रोगाने पछाडला आहे, रोग झाले आहेत. रोग काही खाऊ देत नाही, रोग काही झोपू देत नाही, रोग काही स्वस्थ राहू देत नाही. तोही काळज बनून आलेला रोग आहे ना, तो आपल्याला फुलानं सुखाना तुम्हाला राहू दे. म्हणून आपण नरदेहामध्ये गुरु केला. कोणता गुरु केला पाहिजे? धरावताना कोणताही गुरु करावा असा नाही साधू संतांना सांगितलं. जो खास की पहचान दे ऐसे गुरु पर ज्ञान दे. ऐसे गुरु पर ज्ञान. ज्ञान म्हणजे प्राण. जो खास की पहचान, प्रत्यक्ष देवाची ओळख करून देणार जो घेतला तर त्या गुरुकडे जा विचार, ते तुला सांगते खरा मार्ग. तुला त्या मोक्ष पदाचा मार्ग सांगते. 84 लक्ष येऊनीतून मुक्त होण्याचा मार्ग सांगते. ज्यासी वाटे मोक्ष व्हावा तेने सद्गुरु करावा. सद्गुरुविन मोक्ष पावा. हे कल्पांती नगरी. कल्पांती नगरी. नरदेह आणि दुसरी गोष्ट, आज तुम्हाला देवाची बुद्धी तयार झाली. त्या बुद्धीतून या तिसरी गोष्ट म्हणजे गुरु केलाच पाहिजे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म घ्यायला. ती बुद्धी तुमच्यामध्ये तयार होते. फार मोठी उत्तम. तिच्याचाही संगमच झाला. ही त्रिवेणी संगमाची गोष्ट आहे. आणि तुम्ही धन्य आहात, भाग्यवान आहात, पुण्यवान आहात. तर नरदेह
हा एका देवाच्या भक्तीसाठी मिळाला. भक्ती विन गेला अधोगती. म्हणून साधू संतांनी हरिपाठाचा एक विषय ठेवला. हरिपाठ करा. पाठ आहे. पंचरत्न म्हणजे 5 रत्न झाले. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज आणि निवृत्ती. आणि या पंचमहापुरुषांनी हरिपाठ कसे करावे याविषयीचे त्यांनी अभंग लिहून ठेवले. हरिपाठाचे अभंग असं नाव ठेवलं. हरिपाठ कसे करा, हरिपाठ कसे करा. तर आता काही सांगावची काही गरज नाही. हरिपाठ कशी कराल लोकांनी. खरं प्रत्येकानं वाचताच येत नाही. बिना वाचणारा कोणीच नाही. सर्व शिकलेलेच आहे. आता ज्याला या विषयाचा छंद लागला फक्त हरिपाठ वाचतो. म्हणजे विचार हरी वाचला म्हणजे हरिपाठ झाला असा त्याचा अर्थ होतो. वाचला म्हणजे हरिपाठ झाला असा त्याचा अर्थ होत नाही. त्याने अक्षर पाठ केला. अक्षर पाठ केला. हरिपाठ झालेला नाही. मग ते त्याने लिहिला कशासाठी. त्या शब्दामध्येच त्याने लिहून दिला हरिपाठाचे अभंग. हरिपाठ कशी कर शब्द त्याने ठेवला. तर विचार करा, कोणतीही वस्तू पाहिल्याशिवाय किंवा कोणती वस्तू दाखवल्याशिवाय पाहता येईल का? नाही. कोणती वस्तू असेल दाखवला तर पाहता येईल. दाखवला तर पाहता येईल. आणि अमुक वस्तू आहे ती सांगितल्यानंतरच त्याला ती वस्तू पाठवली. दाखवलीच नाही तर करा बरा कशी पाठ करतात. एखाद्याचा घर तुम्ही आता मला सांगितलं आमचा घर कोणीकडे आहे मला नाही सांगता येणार. एखादा व्यक्ती पाहिलाच नाही, व्यक्ती पाहिलाच नाही तुम्ही त्याला पाहू शकणार नाही, त्याला ओळखू शकणार नाही. पण जे व्यक्ती तुमची पाहिली आहे ते कधीच विसरणार नाही. मग ते व्यक्ती कुण्याही ठिकाणी भेटली, तुमच्या परिचयाची व्यक्ती कुण्याही ठिकाणी भेटली तर ते तुम्ही त्यांच्यासोबत बोलणारच. कारण तो तुमच्या नेहमीच्या राहतीचा परिचयाचा झाला होता ना, तो कधीच विसरणार नाही. त्याप्रमाणे ह्या हरीच्या सुद्धा तशाच गोष्टी, हरीच्या तशाच गोष्टी आहेत. म्हणून पहिल्यांदा विचार एकच मांडावा लागेल, हा हरी मंचित आहे तरी का? हा हरी मंचित आहे तरी का? तो समजल्याशिवाय तुला कधीच उमजणार, तो समजल्याशिवाय कधीच उमजणार नाही.
शब्द हा कशासाठी असते? शब्द एखाद्या व्यक्तीची ओळख करून देण्यासाठी असते. त्याला शब्द म्हणा किंवा नाव म्हणा. एखाद्या व्यक्तीची ओळख करून देण्यासाठी असते. ओळख करून देण्यासाठी. तो व्यक्ती म्हणजे तो शब्द होत नाही. तो व्यक्ती म्हणजे तो नाव होत नाही. जो तो व्यक्ती आहे तो नावाच्या पलीकडे आहे. म्हणून शब्द शब्दात हित दाखवित असे. शब्द शब्दात हित दाखवित असे. हित दाखवित असे आणि शब्दाचा होत असे अंत. ते वेद झाला आनंद. वेद झाला. वेद म्हणजे शब्द. अनंत श्रुती म्हणते. आता काही बोलता येत नाही. या ठिकाणी सुद्धा तोच अर्थ आहे. हरी हा आहे तरी काय? जसा साखर, पाणी, वांगे आणि 5 रुपये. साखर, पाणी, वांगे 5 रुपये. तर ही काय आहे? काय आहे? साखर, पाणी, वांगे 5 रुपये. हे काय आहे? ऐकू येते ना? ऐकू येते की नाही मंडळी? हे काय आहे? नाव आहे. हे काय आहे? पाणी. दुसऱ्या नंबरचा पाणी आहे. पहिल्या नंबरचा साखर आहे. तिसऱ्या नंबरचं वांगे आहे. हे काय आहे? साखर. हे काय आहे? पाणी. हे काय आहे? वांगे. हे काय आहे? ऐकू येते ना मंडळी तुम्हाला? ऐकू येते का? हे काय आहे? साखर. हे काय आहे? 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 5 रुपये. हे तुमच्या लक्षात आले. आता काही यात विषय सांगण्यासारखं काही नाही राहिलं. हे काय आहे? 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 मी पुन्हा पुन्हा तेच टिकावून विचारून राहिलो. हे काय आहे? आता हे साखर आहे का? साखर आहे का? हा? ही जर साखर राहिली ती ना गोडतोंड होईल का? होईल का गोडतोंड? कधीतरी कागदी लिहिता नामाची साखर. आता कागदावर नाही आपण पाटीवर लिहिलो नामाची साखर. हा? या साखरेना गोडतोंड होईल का? कधीतरी. हा? कधीतरी होईल का? नाही होणार. चाटिता मधुर गोडी केली. चाटिता मधुर गोडी केली. तुकोबारायांना सांगितलेलं आहे. चाटिता मधुर गोडी केली. बरं असा जर होणार नाही पण साखर 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 असा जप केला तर गोडतोंड होईल की नाही? होईल का? चाटल्याने नाही होणार आणि साखर म्हणल्याने काही गोडतोंड होणार नाही. तसा हा पाणी नाही. तहान लागली आणि पाणी पाणी असा जर म्हणला तर तहान जाईल का? कधीतरी तहान जाईल का? नाही. जर असं राहिला असता तर तुकोबारांना सुंदर प्रमाण दिलं.
पाणी पाणी म्हणता जरी जाळे तान, पाणी पाणी म्हणता जरी जाळे तान, तरी का साठवण घरोघरी, तरी का साठवण घरोघरी. पाणी म्हणल्याने तहान गेली असती तर घरोघरी पाणी साठवून ठेवण्याची गरजच पडली नसती. नळ योजना कशाला, विहिरी कशाला, बोरी कशाला पाहिजे होत. तसं नाही आहे ना. तहान लागली असेल तर पाणी पिवा नाही. या वांग्याची भाजी होईल का? नाही. मग प्रत्यक्ष वांगे पाहिजे. बोलाची चकडी बोलाला भात, बोलाची चकडी बोलाचा भात, येऊनिया कृत कोण झाला. वरण भात भाजी पोळी जेवण करता येईल का? नाही. पोट तरी भरेल का? नाही. हे 5 रुपये घेऊन आपण दुकानात गेलो तर काही भेटेल का? वस्तू काय काही भेटणार नाही. मग हा हरी हो का? हा हरी हो का? मंडळी तुम्ही हा हरी हो का? जसा ही साखर नाही, पाणी नाही, वांगे नाही, 5 रुपये नाही, मग हा हरी हो का? मग हरी नव्हे तर का हो? हरी नव्हे तर का हो? पुरुष मंडळी हा हरी नव्हे तर का हो? शब्द लिहिलाय हा का हो? हा का हो? हा हरी. हा काय आहे? हरी आहे. आता या साखर नावाची वस्तू, पाणी नावाची वस्तू, वांगे नावाची वस्तू, 5 रुपये नावाची वस्तू, या वस्तूचा वापर करता का या नावाचा वापर करता? नावाचा. या पाण्याचा वापर करता का पाणी नावाच्या वस्तूचा वापर करता? तहान लागल्यावर या वांग्याची भाजी होईल का? नाही. मग या नावाची वांगे पाहिजेत का नाही तेव्हा तुम्ही भाजी बनवा. या नावाची वस्तू आहे ना, या नावाची वस्तू आहे. मग तसा हा हरी हो का? हा हरी हो का? मग हरी नव्हे तर का हो? अक्षर हो. बरोबर आहे. हा का हो? अक्षर हो. अक्षर म्हणण्यापेक्षा नाव म्हणा ना. नाव म्हणा. नाव हा कशासाठी ठेवल्या जाते? ओळखीसाठी. जसे आपल्या आई वडिलांनी आपले नाव ठेवले आहेत. कशासाठी? ओळखीसाठी. म्हणजे याचाच अर्थ असा आहे का या नावाचा कोणती तरी वस्तू असेल आहे की नाही. मग विचार सांगा का नाव आधी का वस्तू आधी? नाव आधी का वस्तू आधी? नाव आधी का वस्तू आधी? वस्तू आधी. नाव आधी का वस्तू आधी? नाव आधी. तुम्ही पुरुष मंडळी नाव आधी. तुम्ही मागची मंडळी नाव आधी का वस्तू आधी? तर आपल्याला एकच विचार करायचा आहे का ज्या अर्थी नाव आहे त्या अर्थी त्या नावाची वस्तू असेल किंवा नाही? आहे. ज्या अर्थी नाव आहे त्या अर्थी त्या नावाची वस्तू असल्या पाहिजे. असा वस्तू आहे म्हणून नाव देण्यात आला. मग या नावाची कोणती वस्तू आहे तेच तर आपल्याला शोधून काढणे आहे. म्हणून साधू संत महात्म्यांनी हरी बिन सारा जग नियारा, हरी बिन सारा
जग अंधियारा, कोई जानेगा जानहारा, कोई जानेगा जानहारा, साधु हरि बिना जग अंधियारा, साधु हरि बिना जग अंधियारा. तो हरीच नाही, हरीच नाही. तर तो कसा आहे? आंधळा आहे, आंधळा. तुका म्हणे सारे आंधळे जन, तुका म्हणे सारे आंधळे जन, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. हरिविन देव नाही नाही जनी, हरिविन देव नाही नाही जनी, अखंड पर्वणी हरी जपता, अखंड पर्वणी हरी जपता. त्याला हरी का नाव ठेवण्यात आला? या देहाचा हरण करणारा आहे म्हणून त्याला हरी हे नाव ठेवण्यात आलं. ज्या दिवशी तू या देहाला सोडून जाते, ज्या दिवशी या देहाला सोडून जाते म्हणजेच या शरीराला हरण करते. शरीर हरण झाला की शरीराची सर्व जातगूत, सर्व पैसा, धन, दौलत, घर, दार, गाव, हे सर्व सोडून जाते. म्हणून त्याला हरी हा शब्द नाव ठेवण्यात आलेला. त्यालाच देव म्हणूनही नाव देण्यात आला, ठेवण्यात आलेला. हरी न देव नाही नाही जनी. तर संत महात्म्यांनी हरिपाठ हा शब्द ठेवला. हरिपाठ. हरिनामाची कोणती वस्तू आहे ते ओळखल्याशिवाय तुम्ही पाठ कराल तर कसे करा? ते पाहिलीच नसेल तर पाठ होईल का? नाही. आता तुम्ही म्हणाल का असा कुठली पाहता येते का? त्या वस्तूला काही पाहता येत नाही. आणि संत महात्म्यांनी सांगितलं, ओळखारे वस्तू सांगारे कल्पना, ओळखारे वस्तू सांगारे कल्पना, नका आदराना जाऊ जनी, नका आदराना जाऊ जनी. झनी जाल मोठे बुडवाल हित, विचारिया बुधनी जाल मोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया, विचारी मनात आपुलिया. आपुलिया जिवे शिवासी पाहावे, आपुलिया जिवे शिवासी पाहावे. आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. ओळखारे वस्तू सांगारे कल्पना, नका आदराना जाऊ जनी. कोण्या कारणासी आला तुम्ही येथे, चांगल्या कारणासी आला तुम्ही येथे. न सांगावो आमाते झड कळी, सांगावो आमाते झड कळी. घरातून जेव्हा बाहेर निघाला, घरातून जेव्हा बाहेर निघाला, संगाती घेतला कोण सांगा, संगाती घेतला कोण सांगा. आणलेली वस्तू ठेवलेली कुठे, आणलेली वस्तू ठेवलेली कुठे. न केव्हा मावली सांगा मज, केव्हा मावली सांगा मज. वस्तूचे कारण पडेल बाजवा, वस्तूचे कारण पडेल बाजवा. शोधावया तेव्हा ओठे जासी, शोधावया तेव्हा
कोठे जासी तुका म्हणे वस्तू आहे किंवा नाही, तुका म्हणे वस्तू आहे किंवा नाही, चांगलवलाई गुरुपुत्रा, चांगलवलाई गुरुपुत्रा. आहे हा शब्द सांगते आहे किंवा नाही, आहे केव्हा आणि नाही केव्हा. जर एखादा व्यक्ती पाहिला असेल आणि तो घरी नसेल तर आहे किंवा नाही हा शब्द तुम्हाला वापरता येईल. पाहिलाच नाही तर तशासारखा या ठिकाणी तुकोबारांनी सुद्धा तुम्हाला प्रश्न केला. तुका म्हणे वस्तू आहे किंवा नाही. पाहिली असेल तर झटपट सांगा ना, पाहिली नाही तर सांगलवलाई गुरुपुत्रा, सांगलवलाई गुरुपुत्रा. तर संत महात्म्याने सुद्धा पहा हा शब्द ठेवला. पहा 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 डोळे भरी, मूर्ती सावली गोदरी. ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ. भरला घनदाट हरी दिसे, हरी दिसे. तर कोणती वस्तू दाखवल्याशिवाय पाहता येईल का? हा दिशे हा शब्द कसा आला बाबा? दिसे, हरी दिसे, हरी दिसे, असे एकच शब्द नाही, असे काही शब्द त्यांना लिहून ठेवला. दिसे जनीवनी, दिसे जनीवनी, प्रत्यक्ष लोचनी. एका जनार्दनी ओळखिले. मग एकनाथ महाराजांना जर ओळखता आला, मग आम्हाला जर दाखवणारा भेटला तर का ओळखता येत नाही? कोण घेणार नाही? त्याला पाहता आला, त्यालाही पाहण्यासाठी डोळा सुटाना ती डोळ्यानेच पाहत होते ना. तो डोळा तुम्हा आम्हाला आहे, पण आम्हाला नाही पाहता येणार. पण दाखवणारा असेल तर पाहता येईल, दाखवणाराच नाही तर पाहता कसं येईल? पाठ हा शब्द सांगून राहिली हरी पाठ. कोणती वस्तू आहे हरी नावाची? साऱ्या जगाला चालवणारी ती वस्तू म्हणून त्याला नाव ठेवला. हरी बिन सारा जग अंधियारा, कोई जानेगा जाननहारा. हरी बिन दैवत नाही पै अनुचिते, हरी बिन दैवत नाही पै अनुचिते. अखंड श्रीपती नाम वाचले, अखंड श्रीपती नाम वाचले. हरी मार्ग सार येणे तरी, हरी मार्ग सार येणे तरी घेऊ पडले संसार. या हरी मार्गाने तरता येते, बाकीच्या मार्गाने तरता येत नाही. तो शब्दच आज आपणाला सांगून राहिला. हरी मार्ग सार येण्याची तऱ्हे. सर्व शास्त्राचा, सर्व ग्रंथाचा सार काय आहे तर हरी आहे. आणि या हरी मार्गाने चाल. पण तो कोणता हो, कोण्या ठिकाणी आहे तो मजला नाही तर कसा पाठ करा? हा अक्षर झाला, हा अक्षर झाला, हा नाव झाला. या नावाची वस्तू तुका म्हणे वस्तू आहे किंवा नाही, त्याला साधू संत महात्म्याने हरी हा नाव ठेवलं. त्याच वस्तूला देव नाव ठेवलं, त्याच वस्तूला राम म्हणतात, त्याच वस्तूला कृष्ण म्हणतात, त्याच वस्तूला नारायण नाव म्हणतात. देवाचे याद्वारे उभा शरण भरी, तेने मुक्ती झाली साधविया, तेने मुक्ती झाली साध. चार मुक्त्या साधवता येतात. त्या देवाला जर, त्या हरीला जर ओळखला, आणि ज्याने हरी ओळखला असेल तो या संसारामध्ये, या जगामध्ये धन्य झाला.
ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. मोक्ष इथं ऐताच, पण सिद्धी ही दोनही गोष्टी, मोक्ष आणि सिद्धी हा दोनही गोष्टी त्याला साध्य झाल्या. कशा त्या? हरी ओळखलं अशा पुरुष. हरी ओळखीला हरी. तर पाहिल्याशिवाय ओळखता येईल का? दाखवल्याशिवाय पाहता येईल का? नाही. कोणती वस्तू दाखवल्याशिवाय पाहता येणार नाही आणि दाखवल्याशिवाय ओळखता येणार नाही. आपण लहान मुलांना तुझा नाक कोणता हो, तुझा डोळा कोणता हो, तुझा हात कोणता हो, तुझा पाय कोणता हो, जेव्हा आपण त्याला दाखवतो तेव्हा त्याला तो नेहमी नेहमी ते शब्द ऐकू ऐकू तू बरोबर नाकाकडे हात नेते, डोळ्याकडे हात नेते, पायाकडे हात. तशासारखा साधू संत महात्म्यांनी सुद्धा हरिपाठ कशी कराल तर त्यांनी देवाची आज वारी उभा वरी हा शब्द ठेवला. तर देव आणि देवाचा दरवाजा, द्वार म्हणजे देवाचा दरवाजा. फक्त 9 दरवाजापर्यंत माहिती सांगितलेली आहे. 9 दरवाजे देहाचं 10 वाजा नाही, बस येतपर्यंत माहिती सांगितली. बाहेरचे आहे 9 दरवाजे, द्वार दसम बिचमो है, द्वार दसम बिचमो. 9 दरवाजे खुलम खुला, 10वे खुल लगाए ताला. एवढ्या गोष्टी सांगितल्या आहेत. बाकी पलीकडचा जो मार्ग आहे तो तुम्हाला गुरु समजावून देतील, गुरु समजावून देतील अशा पद्धतीने सांगितलेला. पण सज्जनांनो, पाहिल्याशिवाय काही सांगता येणार नाही. ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ भरला नाट. हरी हरी दिसे हा शब्द हरी दिसे. दिसे जनीवनी प्रत्यक्ष लोकनी एका ओळखीला हरी धन्य तो संसारी. ओळखीला हरी साठविला पोटी, ओळखीला हरी साठविला पोटी. होवा त्याच्या भेटी दुःख करते. ओळखीला हरी, ओळखीला हरी. ओळख हा शब्द ठेवलेला आहे. ओळख मही निर्मिली तो देव ओळखावा. मही निर्मिली तो देव ओळखावा. दया पाता मोक्ष तारकाळ दिवा. मही निर्मिली तो देव ओळखावा, तो देव ओळखावा. कारण ओळखल्याशिवाय पाठ करता येणार नाही. जसा गुरुजी लोक चार्टवर कवडी ख, खडू ख, गणपती जर अशा दाखवते तेव्हा त्याला अक्षर वाचता येईल. नाही तर असं काही अक्षर वाचता येणार नाही. 1 आहेत, हे 2 आहेत, हे 3 आहेत, हे दाखवल्याशिवाय त्याला ओळखता येणार नाही. 10 कोणते होतं तू बरोबर दाखवते, हे 10 होत, हे 5 होत, हे 3 होत, हे 2 होत. तशासारखा संत महात्म्यांनी सुद्धा पहिल्यांदा देव नावाची कोणती वस्तू आहे ती दाखवली. मग त्या वस्तूचा तुम्ही भजन करा. त्या वस्तूची, त्यामध्ये त्या देव नावाच्या वस्तूची भक्ती करा, स्मरण करा. तेव्हा स्मरण करता येईल. नाहीतर असं काही स्मरण करता येणार नाही. स्मरण म्हणजे भजन, स्मरण म्हणजे आठवण. पाहिलाच नसेल तर कसा कसा आठवण करता येणार नाही. म्हणून संतांनी पहिल्यांदा ओळखा असं सांगितलं आहे. ओळखल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येणार नाही. आता भक्ती करावची आहे तर कोणाची? भक्ती करावची आहे तर कोणाची? देवाची. मग तो देव पाहिजे की नाही? भजन करावचं आहे तर देवाचा. भजन करावचं आहे देवाचा. मग देवच नसेल तर भजन कोणाचा करा?
स्मरण करावचं आहे तर देवाचा, मग देवच नाही तर स्मरण कसा करा? ही सगळ्या गोष्टी एका देवामध्ये साठवलेल्या आहेत. म्हणून देव हाच मुख्य साधू संतांनी केलेला आहे. आदे देवासी ओळखावे, मग त्याची अनन्य भावे भजावे. आधी देवासी अगोदर देवाला ओळखा. तस्मात देव ओळखावा, तस्मात देव ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा, म्हणजे कळे नकळे तो देव संत संगावा. हे शब्दच आज आपल्याला सांगून राहिले. प्रत्येक सहा देव दिसतो लोचनी, प्रत्येक सहा देव दिसतो लोचनी, पहा तुम्ही कैसा आहे. नैनी झळझळीत दिसे, नैनी झळझळीत दिसे, पाहता रूप प्रकाशे, पाठी लागले विकार दिसे, म्हणून देव हा कळेना. देव दिसतो, देवाला पाहता येतो, देवाला ओळखता येतो, असं सर्व साधू संत महात्म्यांनी सांगितलेला. कारण त्यांना हे दाखवणारा होता ना. बिना गुरुना त्याला पाहालच कसा? जर या संसारी जगातील वस्तू बिना गुरुशिवाय पाहता येत नाही ना, गुरुशिवाय दाखवता येत नाही, मग देवासारखी वस्तू जेने केले चराचर, सृष्टी आधी केला व्यापार, सकळ करता निरंतर या नाव देव. या नावाची वस्तू पाहता येईल नाही. आज तर देव दिसत नाही असे शब्द जगामध्ये चालूच आहे. देव दिसत नाही, देवाला पाहता येत नाही. पण साधू संतांनी कोणत्याही जीवाला जर सांगायचं आहे तर दाखवल्याशिवाय त्याला पाहता येत, दाखवल्याशिवाय त्याला सांगता येत, हे शब्द सांगितले आहेत ना. शब्दच आज आपल्याला सांगून राहिले ना. रूप पाहता लोचनी, सुख झाले साजनी. रूप पाहता लोचनी, पाहता लोचनी, पाहता देखील आगमाये पांडुरंग. देखीला या शब्दाचा अर्थ तोच होतो, पाहिला. तो हा डोळे भरी पाहिला हरी. पाहिला या शब्दाचा अर्थ का कराल मग? पाहिला. ऐशी वेळ पुन्हा नाही बा येणार, ऐशी वेळ पुन्हा नाही बा येणार. देव पहा केवळ तुका म्हणे, देव पहा केवळ तुका म्हणे. तुकारायाच्या गाथ्यामध्ये अभंग सांगून राहिला ना. देव पहा केवळ तुका, पहा केवळ तुका म्हणे, पहा केवळ तुका म्हणे. मग आता आपण पाहिला नाही पाहिजे. आणि देवाला पाहणे म्हणजे हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. त्याच नाव हित. देवाचा चिंतन म्हणजे हित. तर देवच माहित नाही तर हित कसं माहित नाही? आपुला तो देव एक करून यावा, तेने जीवा सुख मिळवे. तर हरिपाठ हा शब्द ठेवलेला. तर हरिपाठ कशी करा? ती अभंग शिकवून राहिले. त्रिगुणी असार, निर्गुणी असार, सारासार विचार हरिपाठ. सार नावाची वस्तू कोणती आहे आणि असार नावाची वस्तू कोणती आहे याचा निवाडा झाला हरिपाठ. काही विशेष मोठ्या काही गोष्टी नाही. हरितत्व ज्याचे देही तोचे ते करला पाहिजे, तोच ठरला. अशा तऱ्हेने मंडळी संत महात्म्यांनी हरिपाठ करा म्हटला. हरिपाठ करा. ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याच्या आहेत. दाखवल्याशिवाय काही तो म्हणणार नाही. आपण रात्रंदिवस किती सांगितलं तरी दाखवल्याशिवाय तो म्हणणार नाही. 12 महिना आहे का नाही ह्या गोष्टी? आयुष्यभर आहे का? तरी तो म्हणणार नाही. आयुष्यभर
ग्रंथाच्या गोष्टी ऐकल्या तरी उमजणार नाही. म्हणून संत महात्म्यांनी तरुणोपयाचा मार्ग म्हणून सांगितला, करा रे बापानो साधन हरिते, झनी करणी करू नका. येणे नये जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा. साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्वधारी कोटी 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 यज्ञ नित्य एक हरिनाम जपता. एका जनार्दनी न गावा संतरे, निश्चयशी होई हरी रूप. तर तो प्रत्यक्ष दाखवण्याचा कार्यक्रम म्हणजे आता समोर आहे, त्याला उपदेशाचा कार्य म्हणतात. उपदेश हा हरिपाठ कसे करा, हरी म्हणजे अक्षराची ओळख, हा विषय आतापर्यंत चाललेला आहे. या ठिकाणी हरिपाठ संपलेला आहे. आता तो दाखवण्याचा विषय आहे, त्याला उपदेश म्हणतात. तो नंतर आता आपण लगेच आरती करू. आरती झाल्यावर जेवणाचे कार्यक्रम होते. जेवणाचे कार्यक्रम झाले की आपण लवकर त्या कार्याला सुरुवात करू. तो कार्य रात्रीभराचा आहे, रात्रीभराचा. म्हणून जेवढ्या लवकर आपण तो कार्याला सुरुवात करून तर तो कार्य लवकर होईल. सद्गुरुनाथ महाराज आपल्याला वेगवेगळे राहा सर्वांनी.
बसा खाली बसा मंडळी खाली बसा खाली. श्री अनंत गणा मधुसूदना मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा अविनाशा सकल देवा आदिदेवा कृपालु आदि केशवा महानंदा महानुभा सदा शिवा सर्वरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा
सैना कमल नैना कमलापति कामिनी मोना मदन मूर्ति वामन मूर्ति त्रिविक्रमा अगारी सगुणा निर्गुणा जगत नित्या जगत जीवना वसुदेव देवकी नंदना बाल रांगना बाल श्री कृष्णा मंडला छावल्यावादी करणी हित कसे विनवनी भवबंधनी सोरवावे भवबंधनी सोरवावे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आर्यो पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते हरि हरि शांति शांति शांति। सद्गुरुनाथ महाराज की सदा सर्वदा योगुजारावा तुझे कारणी समाजा परा तुझे नको पूर्णवंता रघुनारिका या राणी मनदाय माझे राजा मी देतो तुझे सद्गुरु तुझे पाय भूमी प्रभात्री मनी राम चिंतित जावा तुझे वैतरी राम सदा तारा कोर सांगो नहीं तू जनी शोकितो मानवी धन्यो कैलास राणा शिवचंद्र मोरी फणींद्र माता मुकुटी गळा कारुण्य सिंधू दुःखहारी सुरलीन शंभो मदपूर्णकारी भारती पते हर महादेव। या आता हा समोर उपदेशाचा कार्य आहे. ज्या मंडळी